मित्रांनो नमस्कार. आजचा आपला प्रश्न आहे, जर 2 वर्षांनी चक्रवाढ व्याजदराने रक्कम बेरजेच्या 2.1 पट झाली तर वार्षिक व्याजदर किती? ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याजाबद्दलचा प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये आपल्याला दोन पद्धतीने आपण प्रश्न सोडवूया हा. सगळ्यात अगोदर आपण चक्रवृद्धीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहित असायला पाहिजे. तर काय असते? चक्रवृद्धी रास बरोबर काय असते? मुद्दल आणि त्यानंतर काय? वन प्लस दर अपॉन 100 चा काय इथं वर्ष येतात. ठीक आहे. तर हा आपण फॉर्म्युला वापरतो. पण आता हा फॉर्म्युला ह्या प्रश्नामध्ये कसं वापरायचा? याच्यामध्ये आपल्याला चक्रवृद्धी रासही नाही दिलेले आहे, मुद्दलही नाही दिले आहे, वन ठीक आहे, दर पण काढायचं आपल्याला आणि वर्ष दिले. तर बाकी गोष्टी कुठून आणायच्या त्या गोष्टी आपण समजून घेऊया. तर काय आहे पहा, व्याजदराने चक्रवाढ व्याजदराने रक्कम बेरजेच्या 2.4 पट. रक्कम म्हणजे काय? मुद्दल. रक्कम म्हणजे काय? मुद्दल. बेरजेच्या 2.4 पट. बेरजेच्या 2.1 पट. ठीक आहे. तर हे किती होईल पूर्ण केलं तर? 4 दुने 8 आणि 1 9/4 पट. ठीक आहे. असं समजेल का? लिहिता समोर काय बरोबर पहा, व्याजदराने रक्कम बेरजेच्या म्हणजे रक्कम म्हणजे काय असायला पाहिजे? 4. किती रक्कम असायला पाहिजे? आपल्याकडे जी मुद्दल होती ते किती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे. आणि याच्यावरची जे बेरीज झाली ते किती व्हायला पाहिजे? 9. बेरीज म्हणजे काय? बेरीज म्हणजेच काय? बेरीज म्हणजे मुद्दल हे जे आहे ते आणि याच्यामध्ये जो व्याज, कोणता व्याज? चक्रवृद्धी व्याज जो प्लस झालाय तो मिळून किती झालाय? 9. तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्यात. आता कोणत्या कोणत्या? हे चक्रवृद्धी राज म्हणजेच बेरीज मुद्दल प्लस व्याज ते झाली 9. मुद्दल किती आहे आपल्याकडे? 4. इथं 1 प्लस दर म्हणजे मी आर करतोय आणि इथं 100. टीम वर्ष म्हणजेच 2. एकदम सिंपलचा कॅल्क्युलेशन आहे. पाहूया आपण. हे 4 या बाजूला आले तर 9/4 इथं 1 प्लस आर अपॉन 100 चा वर्ग. आता या बाजूचा वर्ग या बाजूला आला तर काय होतोय? वर्गमूळ. म्हणून हा वर्ग या बाजूला वर्गमूळ केला इथे किती होतील? 3/2 बरोबर 1 प्लस आर अपॉन 100. ठीक आहे. इतकं आलं लक्षात? समोर करूया आपण. काय करता येईल याच्यात? 100 एक 100 प्लस आर, 100 प्लस आर डिवायडेड बाय 100 बरोबर किती? 3/2. समोर काय होईल? 3 गुणिला 100 300 बरोबर 2 गुणिला 100 200, 2 गुणिला आर 2r. हे 200 या बाजूला आले तर मायनस होतील. 300 मायनस 200 किती होतील? 100 बरोबर 2r. तर आरची व्हॅल्यू किती आली? 100/2 म्हणजेच 50. अशा पद्धतीने हा प्रश्न एकदम सिंपल पद्धतीनं सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट इथे समजायला पाहिजे की बेरजेच्या 2.1 पट ह्या शब्दाचा अर्थ काय? बेरजेच्या म्हणजे कोणाच्या? रक्कम. हे जे आहे रक्कम हे काय असायला पाहिजे? मुद्दल. आणि बेरीज म्हणजे काय? मुद्दल प्लस व्याजच्या म्हणजे झालं 2.1 पट झालं असं. ठीक आहे. इतकं आलं लक्षात? आता हा झाला अशा पद्धतीने प्रश्न. पण इफ सपोज तुम्हाला हा प्रश्न मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला नाही माहित आहे आणि तरी पण आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, तर कशा पद्धतीने सोडवता येईल? जस्ट आपण साधा व्याजाचा फॉर्म्युला जो आहे तो आपण पाहूया. आपण जर असा गृहीत धरू, आपण आय होप हे जागा तुम्हाला दिसत असेल. ह्या प्रश्नामध्ये काय होते पहा, जर आपण व्याजाचा पर्सेंटेज 25 पकडला म्हणजे आपल्याकडे अगोदर 100 रुपये होते. पहिल्या वर्षीचा व्याज किती होईल? 25% म्हणजे आपण किती रुपये मिळतील आता? 125. समजलं का? पहा आपल्याकडे हे मुद्दल आहे, 100 मुद्दल आहे. पहिल्या वर्षीचा व्याज जर पकडून आपण जर पकडला तर काय होईल? पहिल्या वर्षी 125. दुसऱ्या वर्षी सुद्धा 125 म्हणजे 25 प्लस होतील बरोबर की नाही? तर 150 झाले. हे गोष्ट समजली का? पहिल्या वर्षीचा 25%, दुसऱ्या वर्षीचा 25% म्हणजे मुद्दल जी होती ती 100 वरून 50 झाली. पण आपल्याला चक्रवृद्धी व्याज करायचे म्हणजे 25 वर सुद्धा 25% व्याज लागेल. तर 25 चा 25% किती होईल पहा. 25 × 25% जर केलं आपण तर हे किती होतील? 625 म्हणजे 6.25. त्याच्यात 6.25 प्लस करू हे किती होतील? 156.25. तर हे कोणत्याही पद्धतीने 100 चे 156.25 जे झाले आहेत हे
इतके पट नाही, दुप्पट प्लस अजून 25 असं नाही झालं. समोर करूया आपण. किती होतील 100, हे किती होतील 130, हे किती होतील 160. सरळ सरळ साध्या व्याजाने किती होतील 100 चे 130 160. ठीक आहे. आता 30 चे किती पर्सेंट 30% म्हणजे किती होतील 9. 169 हे सुद्धा नाही आहे. त्यानंतर 100 हे किती 40, हा वाला ऑप्शन घेतो आपण. याच्या अगोदर हा घेतला, त्याच्या अगोदर हा घेतला. त्यानंतर इथे किती होतील 140 180. ठीक आहे. 40 चे 40 पट किती होतील 40 चे 40% किती होतील, हे 2 शून्य कटले 16. 180 प्लस 16 किती होतील 196. हे सुद्धा दुप्पटच्या वरनं गेले. तर आपल्याकडे शेवटचा ऑप्शन काय वाचतो 100 प्लस प्लस नाही पाहिजे, तर इथं सगळा सिम्बॉल प्लस नाही पाहिजे, एक ॲरोचा सिम्बॉल पकडूया आपण. 150 हे झाले 200 आणि 50 चे 50% किती होतात 50 चे 50%, शून्य शून्य गेले 25%, म्हणजे 25% एक्स्ट्रा आला 225. म्हणजे 100 चे किती झाले 225, म्हणजे किती पट झाला 2.25%. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या वाल्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 50% काढू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला रेग्युलर शिकायचे असतील, वेगळ्या वेगळ्या अँगलला म्हणजे वेगळ्या वेगळ्या कन्सेप्टनं आपल्याला प्रश्न समजून घ्यायचे असेल, तुम्ही कोणताही प्रश्न समजून घ्यायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. ठीक आहे. अशाच पद्धतीचे गणित शिकण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.